विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडमध्ये आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 1 जे आपल्या मागच्या 2 पिरियडमध्ये आपण पूर्णपणे त्याची माहिती पाहिली. पण आजच्या या पिरियडमध्ये आपण जो भाग आपण शिकवला त्यावर आधारित छत्रपती शिवाजी महाराज एक परोपकारी राजा जे प्रकरण क्रमांक 1 त्यामधील शेतीविषयक धोरण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण विषयक धोरण किंवा शास्त्रशुद्धच्या जमिनीच्या मोजमाप यावर आधारित जेवढे प्रश्न असतील त्यावर काही प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगेल. त्याचबरोबर व्हॉट्सअप आपल्या ग्रुपला जे प्रश्न उपलब्ध माझ्याकडे आहेत ते पाठवण्याचा प्रयत्न करेल. तर आज आपण प्रकरण क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज एक परोपकारी राजा यांच्यावर आधारावर जे काही ऑनलाईन एक्झामसाठी येणारे प्रश्न म्हणजे त्या अनुषंगाने प्रश्न आणि उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी ज्या शेतीविषयक सुधारणा घडवून आणल्या गेल्या त्यावर आधारित आपण काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहू. सर्वप्रथम प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात प्रमुख व्यवसाय कोणता? तर शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून समजला जात होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणत्या बाबीला महत्त्व दिलं? तर शेतीला महत्त्व दिलं. शेती हा प्रमुख व्यवसाय आणि त्या व्यवसायाला मदत म्हणून कोणकोणती देण्यात आली? बैल, नांगर किंवा कर्ज हे देण्यात आलं. त्याच्यानंतर पुढचा जे काही प्रश्न असतील ते प्रश्न म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या शेती होती त्या शेतीवर आधारित जे प्रश्न म्हणून समजले जात होते ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जमिनीचे प्रकार किती होते पाडले गेले? तर 12 प्रकार पाडले गेले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पाणी पुरवठा कोणत्या साधनाच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली? विहिरी आणि कालवे यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्वात जास्त पाणी पुरवठा कोणत्या माध्यमातून केला जायचा? त्याला कालवे किंवा मोठ स्थळ म्हणून ओळखलं जातं. या माध्यमातून पुरवठा जास्त केला जायचा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जमिनीचे मोजमाप हे कोणत्या साधनाच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली? त्या साधनाचं नाव म्हणजे शिवशाही काठी याच्या माध्यमातून जमिनीचं मोजमाप करण्यास त्यांनी सुरुवात केली. आता पुढचा प्रश्न, तर शिवशाही काठी या काठीची मोजमाप किंवा ती किती लांबी रुंदी किती होती? तर 5 हात आणि 5 मूठ एवढ्या आकाराची लांबीची जी काठी होती तिला शिवशाही काठी म्हणून ओळखलं जात होतं. त्याचबरोबर आता पुढचं जे अन्य प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजेच जमीन मोजण्यासाठी जी काठी शिवशाही काठी निर्माण केली गेली त्याचा मुख्य हेतू काय होता? तर जमिनीची तंतोतंत किंवा शास्त्रशुद्ध माहिती मोजमाप करण्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न,
चिटणीस बकरीनुसार जमिनीचे मोजमाप कोणकोणत्या मराठा व्यक्तीने केलं? दादोजी कोंडदेव, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे आणि अण्णाजी दत्तो या तीनही अधिकाऱ्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेले त्यांनी मोजमाप केले. जमीन मोजमाप केल्यानंतर जमिनीची प्रतवारी किती भागामध्ये शिवाजी महाराजांनी केली? तर 12 प्रकारामध्ये जमिनीची मोजमाप केली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी महसूल उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन शेतसारा म्हणून घेतला जात होता? 40%. जमीन पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवकाळामध्ये काय म्हणून ओळखलं जात होतं? त्याचं नाव काय होतं? तर अमीन म्हणून जमीन पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याला ओळखलं जात होतं. त्याचबरोबर जमीन मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्याला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? काटकर म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला कोणकोणती मदत केली? बैल, नागर, त्याचबरोबर जे काही कर्ज देण्याचं काम केलं. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शेतकऱ्याच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीस कोणत्या नावाने ओळखलं जात होतं किंवा कोणत्या नावाने त्याचा उल्लेख केला जात होता? मिरास म्हणून ओळखलं जात होतं, म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर असणारी जमीन. पुढचा प्रश्न, इसवी सन 1678 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महसूल व्यवस्था कोणाकडे सोपवली? अण्णाजी दत्तोकडे महसूल व्यवस्था पूर्णपणे सोपवली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे शिवकाळात जमीन मोजमाप किती वेळा करण्यात आलं? तर 3 वेळा. ते वर्ष कोणते होते? तर 1636, 1648 आणि 1678 हे 3 वर्ष म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शेतीविषयक ज्या सुधारणा केल्या त्यावर आपण प्रश्न पाहत आहोत. हे प्रश्न आपण काल जो भाग पाहिला, जी माहिती पाहिली त्या आधारावर आपण पूर्णपणे त्याची माहिती पाहिली. पुढे जे जमीन मोजमाप करण्याचे जे काही साधनं वापरलं गेलं होतं त्याला शिवशाही काठी म्हणून ओळखली जात होती. त्या काठीचं जे माप होतं ते पुन्हा एकदा लक्षात घ्या की 5 हात आणि 5 मूठ हे शिवशाही काठी म्हणून ओळखली जात होती, जी जमीन मोजणीसाठी वापरली जात होती. त्याच्यानंतर खुरी नावाचे जे जमिनीचे प्रकार होते त्यामधली खुरी जमीन म्हणजे काय? तर दगडाळ जमीन म्हणजे दगड ज्या ठिकाणी आहेत ती जमीन म्हणजे खुरी जमीन. त्याच्यानंतर झाड आणि मुळ्या असणारी जमीन या जमिनीच्या प्रकाराला काय म्हटलं जात होतं? तर मनुत म्हणून ओळखलं जात होतं, मनुत. त्याचबरोबर राजपाल जो जमिनीचा प्रकार होता त्याचा अर्थ काय होता? ज्या जमिनीमध्ये जास्त झुडूप होते किंवा झाडे होते त्याला राजपाल जमीन म्हणून ओळखली जात होती. ज्या जमिनीमध्ये 2 धान्य घेतलं जायचं, द्विदल धान्य
त्या जमिनीला काय म्हटलं जायचं किंवा त्या जमिनीला काय म्हटलं जायचं, तर तुरवटे म्हणून ओळखले जायचे. म्हणजे दोन पीक घेणाऱ्या किंवा पीक घेतलं जायचं त्या जमिनीला तुरवटे जमीन म्हणून ओळखली जायची. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जी जमीन महसूल पद्धत होती, ही जमीन महसूल पद्धतीमध्ये कोणता अधिकारी जमीन महसूल वसूल करायचा? शिवकाळाच्या पूर्वी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या अगोदर पाटील कुलकर्णी हे खेडेगावामध्ये वसूल करायचे आणि परगण्यामध्ये देशमुख आणि देशपांडे हे शेतसारा वसूल करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदारामार्फत महसूल गोळा करण्याची पद्धत बंद का केली? तर अतिरिक्त जास्तीत जास्त शेतसारा जमा करत होते म्हणून तो जी काही महसूल जमा करण्याची पद्धत होती ती बंद केली. जमीन महसूल वसुलीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली? तर शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक जमीन महसूल गोळा करण्यासाठी केली. आता त्याचबरोबर पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच त्यांचा काळ, त्याला शिवकाळ म्हणून ओळखला जातो. शिवकाळामध्ये कोणत्या साम्राज्याचा मिलाप म्हणून महसूल व्यवस्था केली गेली? त्याच्यामध्ये सर्व शाह्या म्हणजेच 5 बहामनी शाह्याचा मिळून एक महसूल व्यवस्था निर्माण केली. पुढचा प्रश्न, कोणाची जमीन महसूल सुधारणा छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला? जी कोणत्या व्यक्तीने जी जमीन महसूल सुधारणा केल्या होत्या तीच पद्धत शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अंगीकारली. त्याचं नाव आहे मोरोपंत पिंगळे. यांनी जी जमीन महसूल सुधारणा घडून आणली होती तीच केली गेली. पुढचा प्रश्न, मलिक अंबरच्या तत्वानुसार जमीन महसुलाची पाहणी कोणी केली? दादोजी कोंडदेव. पुढे, अण्णाजी दत्तो यांनी कोणाच्या मदतीने जमिनीची मोजणी केली? तर देशमुख, देशपांडे, कुलकर्णी आणि मुकदम यांच्या माध्यमातून काय केली? मोजणी केली. पुढचा प्रश्न, अण्णाजीच्या महसूल पद्धतीमुळे लोकांच्या मनातील भीती व गोंधळ नष्ट झाला, त्या पद्धतीला काय म्हणतात? तर लोकांचं स्थैर्य पद्धत म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी जी काठी वापरली तिला काय म्हणतात? शिवशाही काठी. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सर्वात महत्त्वाची जमीन महसुलाची मधील कोणती सुधारणा केली? तर शेतीची मोजणी केली. पुढचा प्रश्न, राज्याच्या किती टक्के उत्पन्नास मोकासा म्हणतात? तर 70% उत्पन्नास मोकासा म्हणतात. पुढचा प्रश्न, व्यापारी लोकांकडून त्यांच्या व्यवसायाबद्दल घेतलेला कर म्हणजे काय? जे व्यापारी व्यापार करतात त्याच्या मोबदल्यात घेतलेला कर म्हणजे जकात. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जमीन महसुलासाठी कोणते परिमाण निश्चित केले? त्याला बिघा म्हणतात, बिघा. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सारा वसूल करण्याची पद्धत कोणती सुरू केली?
तर पीकनिहाय सारा. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी आपल्या जमिनीची प्रतवारी कोणाच्या तत्वाप्रमाणे केली? राजा टोडरमल, जो अकबराच्या काळातला होता त्याच्याप्रमाणे. रयतवारी पद्धतीमध्ये मुख्य अधिकारी कोण होता? गावचा कारकून. सर्वात लहान महसूल विभाग कोणता? तर्फ. पुढचा प्रश्न, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराजांनी कोणती पद्धत आणली? तगाईची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवकाळामध्ये कोणत्या जमिनीवर कर आकारला जात नसे? धार्मिक इनामे दिलेल्या जमिनीवर कर आकारला जात नसे. पुढचा प्रश्न, कोणत्या इनामावर सरकारी कर पूर्णपणे माफ केला जात असे? तर सनदी इनाम, जे इनाम दिलेल्या जमिनीवर कर माफ केला जात असे. आणि पुढचा शेवटचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी आपल्या मुलींना इनाम वतने दिली, त्या इनामाला काय म्हणतात? साडीचोळी इनाम, त्याचबरोबर दूधभात इनाम आणि चोळीखण इनाम, हे तीनही नाव दिलं गेलं की हे इनाम म्हणून दिलं जायचं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित जे काही प्रश्न होते ते आपण पाहिलं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे पाणी उपसण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जायचा? तर मोटस्थळ म्हणून वापरलं जायचं, बैलाच्या सहाय्याने त्याचा वापर केला जायचा. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडून कर्ज, शिवाजी महाराजांनी दिलेले कर्ज घेतलं जायचं का? नाही. तर जे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये कर्ज माफ केलं जायचं. मी जे आता प्रश्न सांगितलं ते प्रश्न जे ढोबळमानाने आणि तुम्हाला जे परीक्षेच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने प्रश्न कसे येतील त्या पद्धतीने सांगितले आहेत. आणि माझ्याकडे उपलब्ध असणारे जे काही अन्य प्रश्न ते सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत राहील. तर याबरोबरच आपलं जे पहिलं प्रकरण पूर्णपणे संपलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करू.